पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी 93,80,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. संरक्षित रक्कम किती होती? 2400 कोटी रुपये हप्ता भरला. संरक्षित रक्कम होती 31,985 कोटी. आजपर्यंत किती वाटप झाले शेतकऱ्यांना? 1500 कोटी. 31,000 कोटीच्या संरक्षित रक्कमेच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यात फक्त 1500 कोटी रुपये वाटप झाले. म्हणजे ह्याची टक्केवारी जर काढली तर 4.76% फक्त नुकसान भरपाई मिळाली संरक्षित रकमेच्या अगेन्स्ट. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही त्या पॅकेजची प्रेस जर बघितली, मी ऐकलं होतं सुधीर भाऊ, त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की आम्ही हेक्टरी 17,000 रुपये विमा देऊ. आता मिळालेली रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या, मिळालेल्या रकमेला शेतकऱ्यांची संख्या भागितलं तर 1,600 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेत फक्त विमा. म्हणजे 93 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 1500 कोटी दिलेत. प्रत्येकाला कमी जास्त असतील, पण सरासरी जर काढली, भाई कुणासाठी करताय? 17,000 रुपये तुम्ही सांगितलं होतं ना हेक्टरी देऊ म्हणून, दिले का? मग त्या पॅकेजमध्ये त्याचा पण आकडा होता विम्याच्या रकमेचा. मिळाले का ती रक्कम? पैसे कधी मिळणार? तुम्ही ट्रिगर काढले. ट्रिगरच्या बाबतीत आता यावर्षी अल निनोचा प्रादुर्भाव आहे. पेरणी न होणे, काही ठिकाणी पेरणी होणार नाही, पावसाचा खंड पडणार आहे, त्यामुळे उत्पादनात खूप मोठी घट येणार आहे. मागच्या वर्षीपासून सगळ्यांचीच मागणी आहे, कृषी मंत्र्यांची मागणी आहे ट्रिगर काढा म्हणून, पण त्यांचंही चालत नाही. ट्रिगर आता यावर्षी रणधीर भाऊ, काही ठिकाणी पाऊस नाही पडला, पेरणीच होणार नाही, पावसाचा खंड पडणार आहे, हे सगळेच सांगतात. तुम्ही मी नाही सांगत, सगळेच सांगतात. मग जर ट्रिगर असते हे, तर ह्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नसता का? 25% अग्रिम मिळतो ना मिड टर्मचा, बरोबर आहे, पण सारखं देऊ ना शेतकऱ्याला. उत्पादनावर कुठे साहेब, उत्पादनावर 50% तुम्ही पीक कापणी प्रयोगावर घेता आणि बाकीचे 50% तांत्रिक उत्पादनावर घेता. वरून सॅटेलाइट इमेजनं सगळं हिरवं दिसतं, खाली त्याला शेंगा आहे. मागच्या वर्षी असंच झालं. आमच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे. आमचं पीक कापणी प्रयोगाची सरासरी आली 3-4 क्विंटल आणि तुमच्या तांत्रिक उत्पादन आलं 10-12 क्विंटल हेक्टरी. एवढा फरक आला. त्यात बरीच आमची मंडळ वगळली गेली. ती कंपनी आता आपण नॅशनल ह्याच्या पण ट्रिप पण गेली. आता माझं म्हणणं आहे, उत्पादन करण्यापेक्षा हे ट्रिगर तुम्ही लागू केले पाहिजेत. ट्रिगर लागू केले तर ह्या वर्षी अल निनोचा जो प्रादुर्भाव होणार आहे, ह्या जो पावसाचा खंड किंवा काही ठिकाणी जी पेरणी नाही होणार, या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही ट्रिगर लागू केले तरच शेतकऱ्यांना शाश्वत असं काहीतरी विमा मिळायची शक्यता, असं मला वाटतं.